महाडच्या तारेक गार्डन दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली. गोरेगावात 26 कुटुंबांचा जीव वाचला. रायगड जिल्ह्यातील महाड येथील भीषण तारेक गार्डन दुर्घटनेसारखीच थरारक आणि डोळे उघडणारी घटना आज गोरेगाव येथे घडलीय. येथील अलहसन इमारतीचा मुख्य कॉलम अचानक कोसळण्याच्या स्थितीत आल्यानं एकच खळबळ उडाली. सुदैवानं वेळीच हा प्रकार उघडकीस आल्यानं तब्बल 26 कुटुंबांचा जीव वाचला असून प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. मोठी कारवाई, रहिवासी बाहेर, वीज पुरवठा खंडित. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासन आणि स्थानिक यंत्रणेनं तातडीनं युद्ध पातळीवर मोहीम हाती घेतली. इमारतीमधील सर्व 26 कुटुंबांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलंय. सुरक्षेचा उपाय म्हणून इमारतीचं विद्युत कनेक्शन कट करण्यात आले असून दुर्घटना टाळण्यासाठी सध्या तरी कोणालाही या इमारतीत जाण्यास सक्त मज्जाव करण्यात आलाय. 2012 ची इमारत 14 वर्षातच पडण्याच्या स्थितीत. रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार ही इमारत 2012 मध्ये बिल्डर अब्दुल्ला सरखोत यानं बांधली होती. अवघ्या 14 वर्षातच इमारत पत्त्यांसारखी कोसळण्याच्या स्थितीत आल्यानं बांधकामाच्या निकृष्ट दर्जाबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. परवानगी 3 मजल्यांची, बिल्डरने उभारला 4था मजला. धक्कादायक बाब म्हणजे या इमारतीला केवळ G+3 मजल्यांची परवानगी असताना बिल्डरने नियम धाब्यावर बसवून 4 मजल्याचे जबरदस्तीने अनधिकृत बांधकाम केले होते. याच अतिभारामुळे आज इमारतीचा मुख्य खांब पूर्णपणे वाकल्याचे बोलले जात आहे. दरमहा 500 रुपये मेंटेनन्स, तरीही दुरवस्था. इमारतीमधील रहिवाशांकडून दरमहा 500 रुपये देखभाल शुल्क नियमित वसूल केले जात होते. असे असतानाही इमारतीची अशी दुरवस्था का झाली? गोळा केलेला निधी नेमका कुठे गेला? असा संतप्त सवाल रहिवासी विचारत आहेत. प्रशासकीय उदासीनता की फक्त नोटिसांचा खेळ? स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की ग्रामपंचायतीकडून या इमारतीला दरवर्षी धोकादायक इमारत म्हणून केवळ कागदोपत्री नोटिसा बजावल्या जात होत्या. मात्र अनधिकृत बांधकाम आणि निकृष्ट दर्जा माहीत असूनही प्रशासनानं कोणतीही ठोस कारवाई केली नाही. प्रशासनाच्या या केवळ नोटिसांच्या खेळामुळेच आज 26 कुटुंबांचे आयुष्य रस्त्यावर आले. तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी. या थरारक घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. आता या इमारतीचे तातडीनं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरवर कठोर गुन्हा दाखल व्हावा आणि रहिवाशांच्या कायमस्वरूपी सुरक्षिततेसाठी व पुनर्वसनासाठी ठोस पावले उचलली जावीत, अशी तीव्र मागणी गोरेगावच्या नागरिकांकडून केली जात आहे.